पण इथं आता बघितलं तर हा पूल 6 महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे होता, पण कॉन्ट्रॅक्टरची मानसिकता दिसत नाही हा पूल पूर्ण करायची, कारण त्याच्या मागे कारणं वेगवेगळे आहेत. कॉन्ट्रॅक्टर हा, तुम्हाला आज मी त्याच्यावर आरोपच करतो की कॉन्ट्रॅक्टर हा एका काँग्रेसच्या नेत्याचा जावई आहे आणि मुद्दा म्हणून आमच्या कार्यसम्राट आमदारांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा घाट चाललाय, षडयंत्र चाललंय. हे सगळं आमच्या लक्षात आल्यावरच आम्ही इथं आलोय. आम्ही या कामाच्या बाबतीत बघितलं तर आमचे आमदार रोजच्या रोज फॉलोअपमध्ये आहेत. ह्याचं कॉन्ट्रॅक्टर कारणं दरवेळी आजकाल आमच्याच काही सहकार्याने आंदोलन केलं, श्राद्ध आंदोलन. पण काय आहे, कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांची दिशाभूल करतो की आमचे पैसे मिळाले नाहीत, हे मिळाले नाही ते. पण काल आम्ही पूर्ण माहिती घेतली त्याची आकडेवारी सहित. काम चालू झाल्यापासून काम जसं प्रगतीपथावर आहे, जसं जसं जो बिल जमा करेल तसं तसं त्याचे सगळे देयक प्रशासनानं वेळोवेळी दिलेले आहेत. ह्याच्या मागे एकच राजकारण चालू आहे की आमच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम चालू आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते असू देत, आमचे सगळे बॉडीचे सगळ्या पदाधिकारी असू, कोणी सुद्धा शांत बसणार नाही. या कॉन्ट्रॅक्टरला तुम्हाला सांगतो, जर काम येणं पूर्ण नाही केलं तर आता आम्ही कलेक्टर साहेबांची पण भेट घेणार आहे. कॉन्ट्रॅक्टर आम्ही 2 पार्ट करणार आहे. एक, कॉन्ट्रॅक्टरला फिरून देणार नाही सांगलीत, त्याचं ऑफिस कुठं आहे हुडकून जाऊन त्याच्या ऑफिसला टाळं ठोकणार. आमदारांच्या मार्फत आम्ही सगळ्यावरती राज्य सरकारला, केंद्र सरकारला सगळं पत्रव्यवहार करून ह्याला ब्लॅक लिस्टेड कसं करता येईल हे बघणार. दुसरी गोष्ट, प्रशासनाचं पण ह्यात काय घोटाळा चालू असेल काम संथगतीनं करण्यासाठी, तर प्रशासनाला धारेवर धरायसाठी सुद्धा आम्ही कोण कमी पडणार नाही. एवढंच तुम्हाला सांगतो की काम हे जनतेचं आहे. काम हे जनतेसाठी आमदारांनी मंजूर करून आणले. हे काम पूर्ण होत नसेल, जर एखाद्या गोष्टीचं राजकारण करून जर तुम्हाला जर आमच्या आमदारांना बदनाम करायचं असेल तर आमची त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की असलं राजकारण करू नका. आणि जशी हात जोडून विनंती करायची आमची ताकद आहे, तसे हात सोडून सुद्धा काम करायची आमची ताकद आहे. हे तुम्हाला आम्ही आज इशाराच देतोय. जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी हे समजून घ्यावं की इथनं पुढे असलं राजकारण सांगलीच्या जनतेला खपणार नाही, चालणार नाही आणि आम्ही खपवून घेतलं जाणार नाही. आणि हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही आता इथनं लगेच पुढची स्ट्रॅटर्जी ठरवून प्रशासनाला, कलेक्टर साहेब असू देत, रेल्वेचे अधिकारी असू देत, सगळ्यांना आम्ही सगळे पदाधिकारी जाऊन भेटणार आहे. आणि काम का पूर्ण होत नाही याचा पाठपुरावा करून काम पूर्ण करून घेणारच आहे. आता दर आम्ही 5-6 दिवसाला आम्ही इथं सगळी व्हिजिट ठेवणार आहे आम्ही सगळ्या सदस्यांची आमच्या ह्याची. आणि सांगलीकर जनतेला एवढंच सांगतो की भूलतापांना बळी पडू नका. हे काम आपल्यासाठी आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम पूर्ण करून घेऊया. इथल्या स्थानिक लोकांना पण ह्याचा खूप त्रास होत आहे. म्हणजे चिंतामण नगर असू दे, कलानगर असू दे, इकडचं माधवनगरच्या इकडचा आमचा पंचशीलचा भाग असू दे, सगळ्याच लोकांना या कामाचा त्रास व्हायला आहे. ह्याचा त्रास असा व्हायला की इकडनं शाळेला ये जा होणे. आता एक समजा पंचशीलनगरमध्ये काय प्रकार घडला इकडच्या बाजूला, तर इकडे यायचं अवघड व्हायला लागले की असे सगळे प्रकार घडायला लागल्यात. हे सगळे थांबवण्यासाठी आम्ही सगळेजण आज रस्त्यावर उतरले. आणि आम्ही जर असे इशारे असले तर आम्ही मागच्या वेळी पुलाच्या बाबतीत तुम्ही बघितलं आयर्विनच्या, आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे माणसं आणि ह्या पुलासाठी सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरू, नागरिकांचे प्रश्न सोडवू आणि पुलाचे काम मागं लागून पूर्ण करून घेऊ. शहराचा जिव्हाळ्याचा विषय असलेला आपला माधवनगरचा ओव्हरब्रिजचं जे काम 6 महिन्यात पूर्ण व्हायचे अपेक्षित होतं, गेले वर्षभर झालं हे काम रखडलेलं आहे. या रखडलेल्या कामाच्या मागचा ज्या अडचणी आहेत त्या आम्ही आता आपल्याला माझे सहकारी मित्र सांगतीलच. पण जनतेस वेठीस धरून विनाकारण राजकारणाचा करण्यासाठी काही लोक जे प्रयत्न करत आहेत तो मोडीत काढण्यासाठी आज आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व युवा सहकारी आज आम्ही या जागेवरती आलेले आहे. आणि ब्रिज पूर्ण व्हावा हीच भारतीय जनता पार्टी, आमचे नेते सुधीरदादा गाडगे यांची भावना आहे. त्यामुळेच हा ओव्हरब्रिज त्यांनी मंजूर करून आणला. ह्याच्याबरोबर सांगलीच्या विकास कामात त्यांनी भरपूर कामाचा धडाका लावलेला आहे. पण विनाकारण जाणीवपूर्वक काही लोक दादांच्या नावाने की ब्रिजला थांबलेला आहे अशी जी हे उठवत आहेत, अवयव उठवत आहेत, ती थांबण्यासाठीच आज आम्ही सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा सहकारी आज आम्ही याला आपल्याला उत्तर देतो. पुलाला 21 कोटी रुपये निधी अपेक्षित होता. त्यातून पीडब्ल्यूडीचं योगदान जे होतं ते 5 कोटी 67 होतं. त्यातलं रेल्वेनं 2 कोटी रुपये अदा केले आहेत. कॉन्ट्रॅक्टरदाराकडून कायमची बोंब होते की आम्हाला पैसे मिळालेले नाहीत, शासनाकडून पैसे आम्हाला येत नाहीत. तर महापालिकेने शेवटचा जो निधी आहे 2 कोटी रुपयाचा तो 24 तारखेला त्यांना अदा केला आहे. या ठिकाणी कोणती आर्थिक जी त्यांना तुटपुंजी मदत होते किंवा आम्हाला पैसे मिळत नाहीत ही जी त्यांची जी बोंब आहे ती सगळी खोटी आहे.
ज्या प्रकारे धीरज सूर्यवंशी यांनी जे आता आरोप केला आहे की यासाठी सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सुधीर गाडगीळ यांच्यावर कुठेतरी हा आक्षेप आणायचा आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण करायची, जनतेला सर्व काही माहीत आहे, जनतेला सर्व काही न्याय आहे. येत्या कालावधीमध्ये 15 ते 20 दिवसामध्ये जर का या कामावर पाहणी आम्ही वेळोवेळी करणार आहोत. 15 ते 20 दिवसामध्ये जर का या कामाची गती जर का वाढली नाही तर पुढील ही सर्व समिती बसून आंदोलनाची मोठी दिशा ठरवेल आणि एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी त्या ठेकेदाराच्या विरोधात आम्ही करणार आहोत. तर या सर्व सांगलीचा भ्रम आम्ही दूर करतोय की सांगलीचे कार्यसम्राट आमदार हे या सर्व गोष्टीसाठी पाठपुरावा करतायत, राज्य सरकारकडे करतायत, जिल्हा प्रशासनाकडे करतायत, रेल्वे प्रशासनाकडे करतायत. यासाठी जो निधी लागणार होता तो सर्व निधी त्या ठेकेदाराला अदा करण्यात आलेला आहे.